नमस्कार. लवकरच हे वर्ष संपतंय. हे वर्ष संपतंय म्हणजे वर्षाच्या अखेरीस एक पार्टी तर होतेच. तर भरपूर ठिकाणी 31 डिसेंबरला भरपूर प्रमाणात चिकन बनवलं जातं. चुलीवरचं चिकन तर खूप ठिकाणी फेमस आहे. तर आज आपण असंच मस्त झणझणीत असं गावरान पद्धतीचं चिकन कसं बनवायचं ते पाहणार आहोत. अगदी गावरान पद्धत आहे, सोपी पद्धत आहे, झटपट बनते. तर चुलीवरचं चिकन तुम्ही याच पद्धतीनं बनवू शकता. चला तर मग वेळ न घालवता हे कसं बनवायचं ते पाहूयात. तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं. व्यवस्थित हे धुवून घेतलेलं आहे. तर याचे मी बारीक काप करून घेतलेले आहेत. तुम्हाला कसे छोटे मोठे काप हवेत तसे आपण काप करून घ्यायचे. आता हे चिकन आपण हळद आणि मिठाने मॅरिनेट करणार आहोत. तर इथे मी 2.5 चमचा मीठ घालते. बारीक मीठ आहे. तुमच्याकडे जर मोठं मीठ असेल तर ते वापरलं तरीही चालेल. 2 चमचे मी हळद घातलेली आहे आणि व्यवस्थित हे सगळं चिकनला चोळून घेतलेलं आहे. मिठाचा वापर आपण थोडा जास्त करतोय कारण अळणीमध्ये मीठ छान चिकनमध्ये मुरतं आणि त्यामुळे चव छान येते. आता हे चिकन आपण साईडला ठेवूयात. तोपर्यंत आपण अळणी बनवायला तयारी करूयात. मी इथे 3 चमचे तेल एका पातेल्यात घेतलेलं आहे. तेल गरम झालं की एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तो आपण यामध्ये टाकणार आहोत. कांदा छान गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत आपण हा परतून घेणार आहोत. तर इथे आपण अळणी सूप बनवायला घेतोय. कांदा छान परतला गेलेला आहे. आता यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहोत. आता तुम्हाला जर यामध्ये आलं लसणाची आणि कोथिंबिरीची पेस्ट आवडत असेल, चव आवडत असेल अळणी सूपला, तर तुम्ही तीही घातली तरीही चालेल. आता हे चिकन आपण 2 ते 3 मिनटं या तेलावरती आधी छान परतून घेणार आहोत. चिकनला असं हळद आणि मीठ आधी लावून ठेवलं की ते छान मुरतं आणि त्यामुळे चिकनची चव अजूनच छान येते. आता झाकण ठेवून आपण यावरती 1 ते 1.5 ग्लास पाणी घालणार आहोत. 3 ते 4 मिनटामध्ये पाणी छान गरम होतं. तुम्ही पाहू शकता पाणी थोडंसं गरम झालेलं आहे. आपण हे साईडला काढणार आहोत झाकण. तुम्ही पाहू शकता मिठामुळे चिकनला छान पाणी सुटलेलं आहे. तर आपण हे एकदा हलवून घेणार आहोत आणि हे ताटातलं पाणी यामध्ये घालणार आहोत. पुन्हा एकदा ताट ठेवून त्याच्यावरती आपण पाणी ठेवणार आहोत. याच पद्धतीने आपण असं ताटावरती पाणी गरम करून ते आपण या अळणी सूपमध्ये घालणार आहोत. 2 ते 3 वेळा मी असंच हे पाणी या पातेल्यामध्ये घालणार आहे आणि असंच हे चिकन शिजवून घेणार आहे. तर साधारण 20 ते 25 मिनटामध्ये हे चिकन छान शिजतं. मी हे अळणी सूप मला जितकं हवं आहे तितकं मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. 20 ते 25 मिनटामध्ये मी एकदा चिकन तोडून दाखवते. चिकन छान शिजलं गेलेलं आहे. तर गॅसची फ्लेम आपण बंद करणार आहोत आणि यावरती झाकण ठेवणार आहोत. आपलं चिकन छान शिजलं गेलेलं आहे. आता आपण वाटण काढूयात. तर इथे कढईमध्ये मी साधारण 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. पांढरे तीळ छान तडतड उडेपर्यंत आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तर 2 ते 3 मिनटामध्येच पांढरे तीळ छान भाजले जातात. हे आपण एका साईडला काढणार आहोत. आता सेम कढईमध्ये 1 चमचा तेल घालणार आहोत. यामध्ये मी अर्धा ओला नारळ छान बारीक चिरून घेतलेला आहे तो घालणार आहे. आपल्याला हा नारळाचे तुकडे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तेलामुळे हे एकसारखे भाजले जातात. तर व्यवस्थित 7 ते 8 मिनटामध्ये हे नारळाचे काप छान भाजले गेलेले आहेत. तुम्ही पाहू शकता याला छान असा खरपूस रंग आला आहे. हेही आपण एका ताटामध्ये साईडला काढणार आहोत. आता छोटी अर्धी वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. पातळ काप केलेले आहेत आणि सेम आपण तसेच भाजून घेणार आहोत. तर 5 ते 6 मिनटामध्ये हेही छान खरपूस भाजले गेलेले आहेत. हेही आपण एका ताटामध्ये साईडला काढून ठेवणार आहोत. थंड करून घेणार आहोत. आता सेम कढईमध्ये आपण थोडं तेल घेणार आहोत. यामध्ये मी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे छान पातळ चिरून घेतलेले आहेत. ते आपण छान भाजून घेणार आहोत. तर 5 ते 7 मिनटामध्ये कांदाही छान खरपूस भाजला जातो. तुम्ही पाहू शकता छान मऊसूत झालेला आहे आणि असा हा खरपूस भाजला गेलेला आहे. आता यामध्ये मी आलं आणि लसूण थोडीशी कोथिंबीर घालते. तुम्हाला आवडत असेल तर थोडासा टोमॅटो घातला तरीही चालेल. आलं लसूण आणि कोथिंबीर आपण 2 ते 3 मिनटं अशीच परतून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम बंद करून हेही आपण थंड करून घेणार आहोत. तर आपलं वाटण थंड झाल्यावर आपण ते वाटून घेतलेलं आहे. ते कसं वाटायचं मी पुढे सांगते. आता पातेल्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घेतलं. यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही मसाला घालून घेऊ शकता. मसाला छान परतून घ्यायचा आणि यामध्ये हे तयार वाटण घालायचं. तर वाटण वाटताना मी आधी तीळ आणि खोबरं वाटून घेतलेलं, नंतर कांदा लसूण आणि आलं आणि कोथिंबीर वाटून घेतली आणि नंतर हे सगळं एकजीव केलं आणि पुन्हा एकदा वाटून घेतलं. तर आता हे वाटण आपण छान याला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. तर 7 ते 8 मिनटामध्ये या वाटणाला छान तेल सुटतं. आता यामध्ये आपण थोडंसंच मीठ घालणार आहोत. या मसाल्याला लागेल इतकंच मीठ घातलेलं आहे कारण आपण अळणीमध्ये भरपूर सारं मीठ घातलेलं आहे. तर वाटणाला छान तेल सुटलेलं आहे. यामध्ये मी 1 पळी अळणीचा रस्सा घालते कारण जे मसाले आहेत ते करपू नयेत.
आता यामध्ये हे सगळं अळणी आणि चिकन आपण घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. तर आपली रस्सा भाजी थोडीशी घट्ट आहे, त्यामुळे मी यामध्ये पाणी घालते आहे आणि व्यवस्थित एकदा हलवून घेते. किती पातळ किती घट्टसर हवी तर त्यानुसार तुम्ही ही रस्सा भाजी करून घेऊ शकता. आता याला छान उकळी आणून द्यायची. तर 7 ते 8 मिनटामध्ये आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी तर्रीबाज आपली भाजी तयार झालेली आहे. तर अशी ही गावरान पद्धतीची चिकनची रस्सा भाजी तुम्हीही या 31 डिसेंबरला नक्की बनवून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक झणझणीत रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.